10 वर्षापूर्वी 2014 साली काँग्रेसचा सगळ्यात मोठा अत्यंत ज्याला अत्यंत कपाळमोक्ष म्हणता येईल अशा प्रकारचा पराभव झालेला होता की त्यानं केवळ 44-45 जागा मिळालेल्या होत्या आणि यावेळेच्या 2019मध्ये काहीतरी 51 मिळाल्या. म्हणजेच हा पराभव जो होता तो आतापर्यंत काँग्रेसच्या इतिहासातला सर्वात मोठा पराभव होता. आणि त्यानंतर सतत काँग्रेस प्रत्येक राज्यामध्ये खचत चाललेली आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की काँग्रेसनी जी मतविभागणी करून यापूर्वी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ती मतविभागणी करण्यामध्ये काँग्रेस ही अयशस्वी झाली. कारण जागृत झालेला हिंदू समाज काँग्रेसला मतदान करीत नव्हता. काँग्रेसची हिंदू विरोधी धोरणं जी होती ती, त्याच प्रकारे काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व जे होतं ते केवळ सत्ता मिळवण्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे खेळ करण्याची त्यांची तयारी राहिलेली होती. आणि त्यामुळे एक सगळी मोजकी घराणी काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात आपलं सगळं सत्तेचं जे हे चिंतन जे आहे त्याचा भोग घेत होती. आणि हा भोग घेत असताना केवळ घराणेशाही आणि जातीवाद या मुख्य दोन खांबांवरती काँग्रेसचा तंबू जो होता तो अवलंबून होता आणि तो आता कोसळायला लागलेला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने घराणेशाही आणि जातीयवाद हे जे दोन खांबी तंबू होते ते खांब जे होते ते उखडायला सुरुवात जेव्हा केली तेव्हा काँग्रेसचा तंबू जो आहे तो आता कोसळला. परंतु प्रश्न आता असा आहे की काँग्रेस इतकी खचत चाललेली असताना अत्यंत धूर्त, अत्यंत मुत्सद्दी आणि अत्यंत धोरणी आणि व्यवहार चतुर आणि अत्यंत ज्याला तुम्ही विलंदर अशा म्हणू शकता अशा स्वभावाच्या सोनिया गांधी आहेत, त्या उघड्या डोळ्यांनी काँग्रेसचा हा विनाश जो होतोय तो कसा काय बघतायत. राहुल गांधींचा बालिशपणा किंवा प्रियांका या बंटी आणि बबली यांचे जे माकडचेष्ट आहे ते त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत कसा, हा लोकांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आज निर्माण होतात. परंतु त्याचं उत्तर जर शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही हे लक्षात घेऊ शकता की काँग्रेसचा जो नाश आहे तो थोपणं आपल्या हातात नाही हे सोनिया गांधींच्या लक्षात आलेलं आहे. कारण सोनिया गांधींनी कधीही या देशाच्या हितैषी असण्याची भूमिका कधी घेतली नाही. अन्यथा इतर संघीशाळू पक्षांप्रमाणे काँग्रेसलाही छद्म हिंदुत्ववाद जो आहे किंवा ढोंगी हिंदुत्ववाद जो आहे त्याचा अंगीकार करून त्याचा स्वीकार करून भारतीय जनता पक्षापुढे एक आव्हान उभं करण्याचं निदान नाटक तरी करता आलं असतं. परंतु ते नाटक करणे इतकी देखील त्यांची इच्छाशक्ती नाही आहे हिंदूंच्या बाजूचा बोलण्याची. म्हणजे इतके घोर हिंदू विरोधी स्वभाव हा सोनिया गांधींचा स्वभाव विशेष आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधींचा स्वभाव विशेष आहे, प्रियंका गांधींचा स्वभाव विशेष आहे. त्यामुळे हिंदू समाजाची मतं घेण्यासाठी हिंदूंचा अनुनय नाटकापुरता करण्याची देखील त्यांनी आत्तापर्यंत धडपड कधी केलेली नाही. याचाच अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्याकडे दुसरी भूमिका तयार आहे की त्यांनी हिंदूंचा विरोध करण्यासाठी जे लोक आहेत त्यांचा आधार घेऊन पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी सत्तेवरती आला तरी आपल्यापुरतं ते अस्तित्व टिकवायचं असा सोनिया गांधींचा निश्चितपणे विचार असू शकतो. आणि त्यासाठी घोर मुस्लिम अनुनयवाद त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि इंडियन काँग्रेस जी होती ती इंडियन मुस्लिम काँग्रेसमध्ये हळूहळू त्याचं रूपांतर व्हायला लागलेलं आहे. शर्यतनुसार कायदा लागू करण्याचं आश्वासन त्यांनी कर्नाटकमध्ये दिलं आहे. कर्नाटकमध्ये शर्यत कायदा अक्षरशः लागू झालेला आहे आणि अत्यंत निर्घृण पद्धतीने काल ज्या मुलीची नेहाची हत्या करण्यात आली ते एक लहानसं उदाहरण होतं. अशा अनेक प्रकारच्या हत्या कर्नाटकमध्ये होत आहेत. आणि अत्यंत मोकाट पद्धतीने जसं बंगालमध्ये जसं ममता बॅनर्जींनी मोकाट सोडून दिलेले जिहादीनं तशाच प्रकारे जिहादी मोकळ्या त्यांनी सोडून दिल्याचा त्यांचा विचार आहे. ज्या राज्यांमध्ये सत्ता मिळाली तिथे त्यांनी राजस्थानमध्ये तसंच केलं होतं. परिणामानंतर त्यांची सत्ता घालवण्यात झालं. तसं त्यांनी आता कर्नाटकमध्ये केलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी नवीन चाल खेळलेली आहे की हिंदू समाजाला जातींमध्ये केलेली असते. त्यासाठी ज्या विभागणी करण्याच्या संघटना आहेत त्यांना धनपुरवून त्यांची विभागणी करायची की म्हणजे त्यांची मतं जी आहेत ती ठराविक टक्केवारीच्या पुढे जास्त जाणार नाही भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यामध्ये. आणि मुस्लिमांची जी 30% मतदान आहे ते सगळंच्या सगळं काँग्रेसला जाईल असाच त्यांचा डाव प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून आता यापुढे हिंदू मतदारांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी निष्क्रिय कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हायला पाहिजे आणि घरोघरी हा संदेश दिला पाहिजे की जर काँग्रेस आली तर देशामध्ये शर्यतचा कायदा लागू करण्यात येईल. हे कर्नाटकच्या उदाहरणावरनं तुम्हाला समोर दिसत आहे. यापुढे जागृत होण्याची आवश्यकता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे. कारण हा कर्नाटकचा जो खेळ आहे तो पुण्यामध्ये पण रंगू शकतो.
इतर ठिकाणी पण रंगू शकतो. काँग्रेस तो रंगवण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे जायचा प्रयत्न करणार आणि त्या प्रयत्नांमध्ये ठाकरे त्याला सहभागी असणार आहेत आणि आता अर्थातच आघाडी पवार तर असणारच असणार आहे. तर हा खेळ यशस्वी होऊ न देण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला सकारात्मक मतदान कसं करता येईल असं भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांमध्ये पाहिलं पाहिजे. अन्यथा भयंकर परिस्थिती जर निर्माण झाली तर या देशामध्ये शर्यतचा कायदा लागू होऊ शकतो आणि तेच करण्याची काँग्रेसची धडपड आहे. त्यासाठीच राहुल गांधी अमेठीहून पळून वायनाडला गेले. वायनाडचं जर तुम्ही सगळं बघितलं तर त्याच्यामध्ये अक्षरशः आपण भारतात नाही आहोत, पाकिस्तानमध्येच आहोत किंवा अरबस्थानातल्या कुठेतरी एका राज्यामध्ये आहोत किंवा अफगाणिस्तानमध्ये आहोत अशी तुमची भावना निर्माण होईल. इतकी तिथे ते परिस्थिती भयंकर झालेली आहे ती. त्यामुळे आणि त्यात तिथून तो राहुल गांधी जिंकून येतोय तर अर्थ त्यांचं समर्थन किती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला तो आपला माणूस वाटतोय. जिहाद पुढे चालवण्यासाठी या माणसाचा आपल्याला उपयोग आहे अशी ती मुस्लिमांची धारणा आहे आणि हीच धारणा घेऊन ह्याच धारणेला साथ देऊन काँग्रेस सबका साथ म्हणतात तसं तो साथ त्यांचा देऊन करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. त्यासाठी हिंदूंनी अजिबात काँग्रेसला मतदान करू नये या निवडणुकांमध्ये असं हिंदूंना आव्हान तर करणं निवडणुकांच्या माध्यमातून शक्य नाही आहे. परंतु ज्या माध्यमातून शक्य त्या माध्यमातून सुजाण नागरिकांनी काँग्रेसला मतदान करू नये अशाच प्रकारचं आव्हान सर्वत्र आपण केलं गेलं पाहिजे. हे आव्हान करणं काळाची गरज आहे. ते तर काँग्रेसचा जो छुपा नाग आहे तो फणा बाहेर काढायला सिद्ध झालेला आहे. तसंच पुण्यामध्ये करू शकतं. जसं कल्प्यामध्ये घडलं तसं पुण्यामध्ये घडलं तर भयंकर मोठी शोकांतिका निर्माण होईल. बाकी सगळे मतभेद भेदभाव सगळे निर्माण झालेले जे ते सगळे विसरून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे सशक्तपणे सामर्थ्य आपलं दाखवून उभं राहण्याची आवश्यकता आहे. तर सर्व समाजाने उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात विजयी करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर तुम्हाला 2047 साली जो गजवाय हिंद निर्माण करण्याचं जे आश्वासन जिहादी देत आहेत ते आजच पुरं करण्याचं काँग्रेसचं स्वप्न आहे. हे कडे लक्षात ठेवा. काँग्रेसपासून हा सगळ्यात मोठा देशाला धोका आहे. काँग्रेस परिवारापासून सर्वात मोठा धोका आहे. तर या धोक्याकडे लक्ष देऊन हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता आहे आणि मतदानामध्ये आपला सहभाग वाढवण्याची निश्चितपणे